हॅलो. तर यावर्षी मी पहिल्यांदा श्री गुरुचरित्र पारायण केलेलं. त्याच्या सांगतेचा आज दिवस होता, त्यामुळे सकाळी लवकर उठले, आंघोळ वगैरे आवरली आणि सर्वात आधी उंबऱ्याला हळदी आणि चंदनाचं लेपन करून घेतलं. हे सर्व गोष्टी मला लवकर कराव्या लागतात, कारण माझं छोटं बाळ आणि मग ती उठली की मग मला काहीच करता येत नाही. त्याच्यानंतर ग्रंथाची पूजा केली, मूर्ती वगैरे त्यांना आंघोळ घातली आणि त्यांचीही पूजा करून घेतली. तोपर्यंत माझं बाळ उठून आलंच आणि उठल्या उठल्या एकच मम्मा आरती करायची. मग काय तिला जवळ घेतलं आणि दोघींनी मिळून थोडंसं नामस्मरण केलं. तोपर्यंत सकाळच्या 7 वाजलेले. मग दरवाजासमोर छोटीशी रांगोळी काढून घेतली. हिची लुडबुड काय सतत चालूच असते. हे सर्व आटोपलं आणि स्वयंपाकघरात आले, कारण आज 10:30पर्यंत आरती आणि नैवेद्य करायचा होता. सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. तोपर्यंत 10:30 वाजले आणि आरतीची वेळ झाली. मग काय घरातील सर्वांनी मिळून आरती केली. आरतीनंतर सर्वांना शिरा आणि पंचामृताचा प्रसाद दिला. आरती झाल्यानंतर ग्रंथाला नैवेद्य दाखवून घेतला. तर गुरुचरित्र पारायण सांगते वेळी अन्नदान करतात छोटी मुलं किंवा जोडपं, एखादं जेवू घालायचं असतं, म्हणून मी या छोट्या छोट्या मुलांना बोलवलेलं. सर्वात आधी तर त्यांची पाय धुवून पूजा केली व सर्वांना नमस्कार केला. तर माझी सर्व पूजा झाल्यावरती आमच्या यांनी सर्वांना टोपी आणि रुमाल दिला व सर्वांना नमस्कार केला. हे सर्व काम माझं बाळ आवडीने करत होतं. हे सर्व झाल्यावरती सर्वांना जेवायला वाढलं. तर जेवणामध्ये लापशी, मसाला भात, चपाती, बटाट्याची भाजी, तसेच घेवड्याची शेंग, बुंदी असं काहीसं होतं. अशा प्रकारे पारायणाची सांगता झाली. खरंच सांगते, हे गुरुचरित्र पारायणामुळे मनाला अगदी प्रसन्न आणि समाधानी झाल्यासारखं वाटत होतं.